सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलेची टीम जी आहे, महिलेच्या टीमनी परफॉर्मन्स केलेला आहे. आपल्याकडे जे काही विषय चालले, जेंडर डिस्क्रिमिनेशन, स्त्री पुरुष समानता, आता ते म्हणजे हे जे बॉन्ड्स आणि बाउंड्रीज जे आहेत त्या सगळ्या ह्या महिलांनी तोडलेल्या आहेत. ज्युनियर संघ आहे आणि हा जसं खंडेकर साहेबांनी सांगितलं की पुढे यांना म्हणजे सर्व्हिस मिळू शकतात, वानरे साहेबांनी पण सांगितलं की त्यांना ते आपण ते करू. तर असंच मी आता ह्या क्षणी अपेक्षा करतो की ते सिनियर संघ असतानाही त्यांनी ते पटकावं आणि आमच्या बरोबर क्लासमध्ये असंच राहावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॅक्सिनेशन दिलं म्हणून झालं असं नाही, ते तर माझं कर्तव्यच आहे. म्हणजे ससूनच्या बाबतीत ज्या काही सेवा आहेत आणि ज्या काही मी डिलिव्हर करू शकतो, कारण मी स्वतःला असं समजतो की आम्ही लोकसेवक आहोत, शासकीय सेवक आहोत. म्हणजे क्लास 1 क्लास 2 अधिकारी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या कर्मचाऱ्याच्या अंतर्गत आहेत, परंतु पब्लिकसाठी सर्व्हिस देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे जे काही बरोबरचे डॉक्टर्स आहेत त्यांनाही मी सहकार्यांना सांगतो की तुम्ही पेशंट केअर जे आहे त्याला महत्त्व द्या आणि प्रायोरिटीचे कामं जे आहेत की आता समजा ह्या मुलींना जर समजा वॅक्सिनेशन दिलं नसतं तर त्याचं नुकसान झालं असतं. 10 डेजचा जो पिरियड असतो त्याच्यानंतर ती व्हॅलिडिटी असते. त्याच्यामुळे त्यांना जाधव सरांचा फोन आल्याच्या नंतर इमिजिएटली म्हटलं मी तुम्ही या, फक्त आपलं जे दिवस ठरलेले असतात की मंगळवार आणि गुरुवार जे आहे त्या दिवशी आपण देऊ शकतो, तुम्ही ते बाकीच्या गोष्टींचा विचार करू नका. कारण बऱ्याचशा वेळेला मी बघतो सर्व्हिस करत असताना, आता मला जवळपास तिथे 1 वर्ष झालेलं आहे की VIP म्हणून आपण लोकांचे काम करतच आहोत, पण गरजू लोक असतील तर आपण त्यांना नियम दाखवतो, तर चुकीचं आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. आणि ॲज अ डॉक्टर म्हणून आता जाधव सरांनी मला सांगितलं थोडंसं हेल्थ आणि याच्या बाबतीत बोला तुम्ही, परंतु हेल्थचं जाणणारे बरेचसे लोक आहेत, ह्याला आपण एक पॉझिटिव्ह हेल्थ म्हणून सध्याला परिस्थिती आहे. स्पोर्टमध्ये जे आहेत दोज आर पॉझिटिव्ह हेल्थ मेंटेन करणं म्हणजे काय सिंपल गोष्टी आहेत. आपली एक दिनचर्या जी असते ठरलेली, त्याच्यामध्ये आपलं काम 8 तासासाठी करणे, झोप आहे 6 ते 8 तास आणि बाकीचे 6 तास म्हणजे छंद आहेत आणि बाकी एक्सरसाइज वगैरे आहे, हे दॅट इज नॉर्मल. पण जे काही नॅशनल लेवलला वगैरे मुली कॉम्पिट करून जे काही पदक वगैरे पटकावतात तर डेफिनेटली त्यांचं जे आहे ते पॉझिटिव्ह हेल्थ आहे. आणि पॉझिटिव्ह हेल्थ म्हणजे आता हेल्थची डेफिनेशन सगळ्यांना माहीतच आहे की त्याचे परिमाण कुठले कुठले आहेत. ते फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग, स्पिरिच्युअल पण ऍड केले त्याच्यामध्ये. स्पिरिच्युअली आवश्यक आहे आजकाल, आपण बघतोय एवढे स्ट्रेस वाढले की माझे आता विद्यार्थी वगैरे बरेचसे शिकतात, म्हणजे जवळपास 250 आमच्याकडे UG स्टुडंट आहेत, म्हणजे 1250 UG स्टुडंट आमच्याकडे ॲट अ टाइम आहेत MBBS शिकणारे. आणि PG शिकणारे जे स्टुडंट आहेत ते जवळपास 200 ते 250 परी आहेत, म्हणजे 600 ते 700 मुलं ते आहेत म्हणजे पोस्ट MBBS. परंतु मेंटल स्ट्रेस एवढा वाढलेला आहे काम करत असताना. आता ह्याला वेगवेगळे फॅक्टर कारणीभूत आहेत. आपण या परिस्थितीतून आलो, जसं वाढलो की जसं वानरे साहेबांनी पण सांगितलं, आपल्याला कसं होतं की काय म्हणायचे काही करता येत नाही म्हणून खेळत. आता तशी परिस्थिती नाही आणि हे कॉम्पिटिशन वाढल्यामुळे मेंटल हेल्थ ठेवणं हे पण फार आवश्यक आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. गाडी
श्रेय फडणवीस साहेबांचा तो वारंवार उल्लेख केला, पण एकनाथ शिंदे या महिलांचा लाडका भाऊ यांनी कोणत्या प्रकारच्या भूमिका घेतली आणि स्त्रियांच्यासाठी पैसे दिले. तुम्हाला असं वाटतं का की आपण जेव्हा बसतो काही सांगितलं की आपलं एक नेहमी म्हणत असतं, अहो पण मला विरोध आहे, मला अमकी विरोध करते, मला तमकी विरोध करते, तर आपल्या मनात कधी येत नाही का की फडणवीस साहेबांना किंवा शिंदे साहेबांना कोण विरोध करत नसेल, त्यांना हजारो लोक विरोध करणार आहेत, पण तरी सुद्धा ते त्याच्यावर मात करतात. त्यामुळे आज ज्या प्रवीणजी दरेकर यांनी जे आपल्यासमोर अगदी एका अर्थाने मी असं म्हणेन की दामाजी पंतांसारखं दार उघडं करून दिलंय मुंबई बँकेचं पहिल्यासाठी. त्याच्यामुळे विठ्ठला रुक्मिणीचं करत असताना आपण एकादशी, तर आपला एक अजून भाऊ प्रवीण दरेकर सगळ्या महिलांच्या पाठीशी उभे राहिला, कौतुक करते आणि अभिनंदन करते. आता आपण कशी सुरुवात करायची हा खरा प्रश्न आहे आणि त्याच्यात देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यात मला असं वाटतं की ज्या शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत, त्या बचत गट महासंघटनेच्या पदाधिकारी असतील, तर काही लाडक्या बहिणी असतील की ज्यांना थेट मदत पाहिजे, त्याच्यात एक मला असं वाटतं की आपण एक वेळापत्रक ठरवावं. कारण मी भूकंपग्रस्त भागात सुद्धा काम केलं, तिथे माझ्या लक्षात आलं की महिलांना कर्ज द्यायचं म्हटलं तर प्रत्येक जण महिला म्हणायची सुरुवातीला की आम्हाला ट्रॅक्टर पाहिजे, पण ट्रॅक्टर का पाहिजे, त्यांचं म्हणणं असं तो मोठा असतो, तो मोठा असलं तर आम्हाला टू व्हीलर मिळाली तर एवढं माझं वर्चस्व राहणार नाही, पण मी ट्रॅक्टर घेऊन गावाला पण गेल्यानं माझं वर्चस्व आहे. महिलांना समजायला लागलं की ट्रॅक्टर घ्यायला हरकत नाही, पण तो किती शेतकरी वापरणार, त्याला कशी फिजिबिलिटी एक शब्द त्यांनी जो वापरला त्याच्यातून खरोखर गावाला किती फायदा होईल त्यामध्ये. आणि यातून मग हळूहळू लक्षात आलं की आपल्याकडे जो ओबीसी समाज आहे ना, तुम्ही जी महामंडळांची सगळी नावं घेतली त्या ओबीसी समाजाच्या पैकी एक आपण सांगितलं मुंबई बँक, दुसरं सहकार विभाग, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळ, इतर मागास महामंडळ आणि पर्यटन संचालनालय. या 6 आपलं त्या दृष्टीने पहिलं पाऊल हे असेल की आपले डोळे उघडे ठेवून आपल्या भागामध्ये काय व्यवसाय महिला करू शकतील याचा पहिलं आपण निरीक्षण केलं पाहिजे.